पायी आपुले आठावले आपुले गुण दोष याते गुण दोष याते न विचारे का गुण दोष याते गुण दोष याते गुण दोष याते
संतांनी सरता किलो तैशापर चंदनाने बोरी व्यापेली अथवा चंदने ती बोरी व्यापेली गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया तुका म्हणे आले समर्थाचे मना तुका म्हणे आले समर्थाचे मना जरी होय राणा रंक त्याचा गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवेला पायी माथा ठेवेला पायी माथा ठेवेला पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा संतांनी सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया वैकुंठवासी भजनानंदी श्रीयुत श्री हरिभक्तपरायण संतराम अण्णा रामकृष्णजी मुंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेला हा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाबरोबर कीर्तन महोत्सव या सोहळ्यात आज 5व्या दिवसाची सेवा अण्णांच्या कुटुंबियांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने योगायोगान माझ्याकडे पांगरी कॅम्पवर अण्णांचा पहिल्यापासूनचा रहिवास पांगरी कॅम्पमधल्या भजनाची तेजवत ज्योत म्हणजे अण्णा नाव भजनानंदी सुंदर विशेषण शोभते आणि अण्णा म्हणजे पक्के पीटी मास्तर म्हणून तुम्हाला वाजवायला बसू दिलं नाही तर बसू दिलं नसतं मला अण्णांचा खरा छंद पीटी आणि म्हणून म्हणलं आज अण्णाला समाधान वाटावं अशी पीटी मास्तर बी पाहिजे म्हणून त्याच्यातला दर्दी असला पाहिजे आहे का ना अण्णाने वरून म्हणावं माझ्या पोरांनी चांगलं केलंय मास्तर माझ्यासारखा आणला पीटी मास्तर वाटत्या बघा पीटी बी पोरग बी ती हुशार कुठं गेलं ती पोरग फार डोकेबाज महाराज त्यानं सांगितलं हे दुसरं वाजवू नका अण्णांच्या आवडीची पीटी वाजवा असं कारण मी ज्या वेळेला या परिसरात कार्यक्रमाला आलो पीटी वाजवायला अण्णा असायचे स्वराचे भोगते माणसं महाराज भजनामधलं सर्वात महत्वाचं काय स्वर हे बघा ताल गया तो बाल गया वाली बात है लेकिन स्वर गया तो नूर गया यार विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
भजन करत्या त्यांच्या तिन्ही बंधू आणि तिन्ही चिरंजीवाला मनातून नमस्कार. त्यांचे तिन्ही बंधू अर्थात उद्धवराव, मधुकरराव आणि सुधाकरराव, आणि विशेष त्यांचे तिन्ही चिरंजीव सुरेश, रमेश आणि ओमप्रकाशजी. मनातून तळमळ वाहनं करणं, अंगीभूत रकडपट्टी करणं ओमप्रकाशजीचं काम. अगदी तळमळीनं पोटतिडकीनं कार्यक्रम घडवायची जी मनातून तळमळ, आणि अशा भजनानंदी व्यक्तीचा खारीच्या वाट्यानं जमेल अशा पद्धतीनं पण उत्सव साजरा होणं महत्त्वाचं आहे. आणि ते काम तितक्याच आवडीनं, आदरानं, भावनेनं गेली. हे तिसरा कार्यक्रम गोड जेवणासहित धरलं तर तिसरा आहे. द्वितीय पुण्यस्मरणाचं औचित्य साधून भागवत कथेचा बी सुयोग आणि कीर्तन ही वारकरी संप्रदायातली मुख्य परंपरा. त्यात आज 5व्या दिवसाची सेवा आहे. अण्णांच्या या पवित्र कार्यामध्ये खारीच्या वाट्यानं हा वाक्पुष्प समर्पित करण्याचा योग मी बी माझं परमभाग्य समजतो. एका भजनानंदी व्यक्तीचं ही वाक्पुष्प समर्पित करण्याचा सुयोग आहे. खरं तर भजन ही चीजच अशी आहे म्हणायचं. कशी? संप्रदायानं भजनाला अति महत्व दिलं. भजनापुढं कुणाचीच गय केली नाही. काय भजन हेच साधन असा संप्रदायातल्या संतांचा ठाम निर्धार आहे. ह्याला अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. बाकीच्याचा अनादर आहे असं नाही, पण भजनापुढं कुणाची गय नाही. तुका म्हणे थे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. किंमत भजनाला. संप्रदाय भजनाच्या अंगानं चालणारा संप्रदाय. तुका म्हणे वर्म भजनासी सापडे. तुका म्हणे वर्म भजनेची सापडे. भजनेची सापडे. ये रातया पडे ओ सतीशा. ये रातया पडे ओ सतीशा. ये रातया पडे ओ सतीशा. हे रातया पडे तुका म्हणे वर्म भजनेची सापडे. ये रातया पडे ओस दिशा. म्हणून ही भजन ही चीजच अशी आहे, याला अपील नाही. भजनाला काय नाही, अपील नाही. बाकी कशाला बी अपील केलं जातं. संप्रदायानं भजनाला अपील केलं नाही. तुम्ही केवढे तन कोण आहे तन कसे अजिबात नाही. अहो कुणी बी असा गाते श्रोते आणि पाहते. गाते श्रोते आणि पाहते. चतुर विनोदी दुष्यते. चतुर विनोदी दुष्यते. सोहम भावी पूर्ण ज्ञाती. सोहम भावी पूर्ण ज्ञाती. सोहम भावी पूर्ण या सकळाती विनवनी. या सकळाती विनवनी.
श्रोते ऐकणारे, पाहते योगी लोक ध्यानाद्वारे पाहणारे, चतुर ब्रह्मदेवासारखा, विनोदी नारदासारखा, दुश्चित्ते वाल्या कोळ्यासारखे, काय सोहम भावी सहा अहम इति नाम सोहम, तो परमात्मा मी आहे या बोधावर जरी पोचले असले, पूर्ण ज्ञाते त्रिकालदर्शी जरी असले तरी या सकळा ते विनवनी, करा विठ्ठल स्मरण. भजन करावं लागेल विठाला म्हणजे आपल्यामध्ये किंमत कशाला आहे? मग किंमत भजनाला दिली महाराज. आणि आईशे ते भजन पार पावी. काय आठवतंय का? काय आठवल्यावर पुन्हा मला सांगा. पण आहे का? हा, हे आपल्यात आपलं म्हणजे बाहेर बोलायचं नाही, फक्त तुम्हाला कळलं मला सांगा. विढाला विढाला इथं किंमत कशाला आहे? भजन संप्रदायानं बाकी काही अंग मोजलं नाही. कोणतंही अंग व्यंग चालतंय. डबल आहे काही वाक्य. कोणतंही अंग व्यंग वाकडेपणा चालतो, पण भजन महत्वाचं. काही असो, बाकी गोष्टी गहू नाही. जमेलाच लावित नाही शास्त्र त्याला. किंमत जर कशाला दिली असेल तर कशाला दिली? भजनाला किंमत दिली. आणि भजन ऐसे ते भजन पार पार. हा, आता मुद्दा असा आम्ही हमेशा सांगतो. त्या बघा आता ही रोडची कामं चालू आहेत का नाही चालू? पण रोड बंद ठेवलाय का? ओ देवा, काय रोड बंद आहे. आता मला सांगा, तुम्ही नागापूरहून आलात का परळीहून? नागापूरहून आले म्हणजे रोड बंद ठेवलाय का? हो, रोड चालूच आहे का नाही? कामं चालू असली तरी रोड चालू. बंद ठेवलाय का? नाही. म्हणजे पर्याय काढून द्यावा लागला का नाही? काही ना काही पर्याय, एकीकडून गाड्या काढ, एकीकडं काम कर, असं चलतंय का नाही चल? जरी काम चालू असलं, डागडुजी करायची असली तरी रोडची साईट काढून देऊन का होईना, डायव्हर्शन काढून देऊन, पण रोड चाल. पण महाराज पर्याय काढला जातो. काय केलं जातो? आता लय लांब कशाला, आपल्या परळी तालुक्यातला दैठण्याचं उदाहरण आहे. दोन्ही पुलाची कामं चालू आहेत. त्यांनी रानाने रोड काढलाय आता चालू काळ. हा, असा रान आणि पटांगणाने रोड काढलाय. उन्हाळ्यात काय अडचण नाही म्हणून. हा, त्याच्यात एक दोन वडे बुजून लेवल करून का होईना साईड. हा, पर्याय दिला का नाही दिला? पण हा एकच असा मार्ग आहे महाराज. याचं नाव आहे अभजन म्हणा. याचं नाव, त्याला पर्याय दिला नाही शास्त्राने. कशाला बी पर्याय दिला, पण याला पर्याय दिला नाही. जाहीर ज्ञानोबरायची भाषा. मुंगी लागोनी ब्रह्मावेरी. ब्रह्माच का ब्रह्मा? त्याचं कारण ब्रह्मेशान परोते वाढणी नाही जीवाते, तेथो निवरवते मग ब्रह्मची की. विठाला ब्रह्मदेव घेण्याचं कारण ब्रह्मदेवाच्या पदाच्या वर जीव वाढत नाही. शेवटचा सर्वात थोरला जीव ब्रह्मदेव. ब्रह्मेशाना पर्वतेन वाढणे नाही जीवाते.
आणि तिथून पुढं सरकाला तर ब्रह्मच होणार, जीव राहणार नाही. विढाला विढाला म्हणून मुंगी लागोनी ब्रह्मावेरी किंबहुना चराचरी भजनासी गा दुसरी परीची नाही. विढाला विढाला भजनाला काय नाही, दुसरा पर्यायच दिला नाही महाराज. भजनच करावं. हा अतिमोलाची साधना म्हणजे भजन आहे. आणि या भजनाचं वैशिष्ट्य ह्याला आट्ट बिट्ट काय नाही महाराज. काय? मुक्त झाला तरी लाविले दमामे मुक्त आणि मुमुक्ष. काय मुक्त जरी झाला घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या मुक्तात्मस्थिती सांडवीना घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवी. धन्य मनवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखीला. म्हणजे याचा अर्थ असा आहे, भजनाच्या बळावर मुक्त जरी झाला तरी त्याला देखील पुन्हा भक्ती करण्यासाठी मुक्ती सोडून वापस आणायला. काय याचा अर्थ कुणी बी असा शेवटी पर्याय भजन. मग कुणी म्हणतील पहिलीतल्यानं बी भजनच आणि फिलॉसॉफीवाल्यानं बी भजनच. ही काय पद्धत आहे का तुमची? हा, पहिलीतला बी भजनच करणार आणि PhD झाली, फिलॉसॉफी केली तरी हे काय पद्धत आहे? तर त्याचं असं आहे, बिल वेगवेगळी. बोलणं कळायले का? बिल बिल वेगवेगळी. जे मुक्त होऊन बी पुन्हा भजन करायले, हा त्याची बिल वाचतो म्हणजे मग कळत आहे कसं आहे. ऐका ज्ञानोबा सांगतो, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला मग याहीवरी पार्था माझिया भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी. विठाला चराचर आपण झाला. सबंध विश्वात एवढ्या व्यापक बोधाला प्राप्त झाल्यावर, एवढ्या बोधाला प्राप्त झाल्यावरही जर भजन करीत असेल, काय एवढ्या व्यापक तत्वाशी समरस झाल्यावर पुन्हा भजन हो. ज्ञानोबाची भाषा. मग याहीवरी पार्था अर्जुना, एवढ्या बोधावर गेल्यावर याच्या नंतरही माझी या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी. असं आहे ते. म्हणून भजनाच्या पावत्या दिसताना भजन सर्वासाठी सारखंच आहे, पण अधिकारानं रूप बिल निगतीत. विढाला 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 सर्वाला सारखंच आहे भजन.
सर्वांसाठी सारखंच आहे, पण काय अधिकार तैसा दावेला मार्ग चालता हे मग कळू येते. या भजन मार्गानं चालायला लागल्यावर मग ज्याच्या अनुभवात जशी असेल तशी तशी कसोटीप्रमाणे बिल उतरत चलते. हा काय अनुभवात उतरत आहे ती एका एकाच्या जशी जशी आपली असेल तशी तशी असं आहे. पण भजन हे मुख्य आटम. आणि अण्णाच्या जीवनात सर्वात महत्वाचं काय होतं महाराज? भजन. अण्णांनी जीवनात 2च आटम केली. आता संतराम अण्णा काय आणि शेषराव अण्णा काय? शेषराव अण्णा म्हणजे लाडगुरुजीचा बाप. काय आम्ही बी त्यांना अण्णाच म्हणायचो. अण्णांचं दोन्ही सारखंच. अण्णांचं बी सांग. भजन नंबर 1चं प्यार. आणि सर्वात महत्वाचं अण्णांचं पोथी वाचन इतकं गोड होतं महाराज. आवाज काका आणि अण्णाचा आवाज असा माधुर्यपूर्ण ऐकावं वाटायचा महाराज. नैसर्गिक देण होती अण्णांना गोडव्याची. गोड काकासारखा आवाज. आता काका आपल्या सर्वांच्या निवृत्ती काका सर्वांच्या परिचित आहेत. काकासारख्या अशा सुंदर रामायणाच्या चाली म्हणायच्या अण्णा. रामायण वाचनाचा अण्णाला छंद. आणि त्या वाचनाच्या छंदामुळेच त्यांनी शेवटी 10 वर्ष पारायण केली. शेवटी 450 पारायण केली. 3.5 दिवसात पारायण पूर्ण करायचं. 450 पारायण. कारण अर्थनजर होती. आणि अर्थनजर असलं माणूस त्याच्यात रंगतो महाराज. वाचनात मूड वाटतो. हां ते अर्थ कळत जायचं आणि तू रंगत जायचे. 2700-2800 ओव्या काढायच्या रोज कंटिन्यू. 3.5 दिवसात पारायण. मुद्दा आपला कोणता? त्या अण्णांचं जसं भजन आणि वाचन प्यारं तसं संतरामांनाचे बी 2 आटम प्यारे होते. रामायणाचे बी चाहते होते अण्णा. काय रामायणाचे बी अण्णा चाहते होते वाया. आणि इकडं भजनाचे बी. फरक इतकाच की आमचे वडील काकड आरतीचे भजने आणि हे संध्याकाळच्या जागराचे भजने. अण्णा पिटीकड आणि ती आपली पहाटे काकड आरतीची काकड आरतीवाली भजने महाराज. पण दोन्ही भजनानंदी सारखीच मंडळी. आणि भजन अहो जीवनभर भजन केलं महाराज. शेवटपर्यंत भजनच. आणि त्यांच्या भजनाची पावती आहे. शरीर पडू द्या. हे बघा केशी का कैकाडी स्वर्गी का कपाटी. ज्ञानोबराची भाषा. ज्ञानोबरा म्हणतात अरे कुठं पडलं शरीर पडून जाईन कलेवर भवभ्रमाचा आकार. कर्मरूप शरीराची व्यवस्था असते. शरीराची व्यवस्था कशी असते? कर्मानुरूप असते. जसं विधिलिखित लिहिलं असेल कर्म आणि तसं ते विल्हेवाट लागत असते शरीराची. काय उग माणसाच्या चष्म्यात काय. आणि मग अण्णांनी जीवनभर भजन करून अण्णा ॲक्सिडेंटमध्ये कसे जावेत. आर बंकट स्वामी महाराज भगवान बाबाचे गुरु. कुणाचे गुरु? ब्रह्मचारी जीवन. अप्रतिम कीर्तनकार. नंबर 1चे पखवाजे आणि नंबर 1चे भजने बी. संप्रदायातल्या जेवढ्या चालीत त्यात 50 ते 60% चाली एकट्या बंकट स्वामीच्यात मार्गदर्शनातल्या चालीत. हा अख्ख्या भागाला पारमार्थिक बाळकडो देणारे बंकट स्वामी महाराज. अहो शिष्य शाखा कसली त्यांची. तर बघा भगवान बाबा त्यांचे शिष्य, वामन भाऊ त्यांचे शिष्य. ह्याच्या पुढचं आहे का हे अंजन माऊली सनगावकर त्यांचे शिष्य, बाबूराव सनगावकर त्यांचे शिष्य. गाजलेले लोक सांगायला लागलो मी. माणिक बाबा शिंदीकर त्यांचे शिष्य, ही बाळा बाबा त्यांचे शिष्य, पिंपरीकर माऊलीचे वडील शंकरगिरी त्यांचे शिष्य. आता या भागामध्ये जेवढे आता ही खोनलेकर
विनायक बाबा खोंदलेकर, माणिक बाबा, विनायक बाबा हे स्वामीचे शिष्य शाखा सारीच्या सारी. मग विचार करा, अहो साक्षात्कारी महात्मे कितीतरी त्यांचे शिष्य होऊन गेले. आईच्या पोटात 18 महिने राहिलेला महात्मा कोण? बंकट स्वामी महाराज. शुकाचार्याच्या नंतर हीच उदाहरण आपल्याला ऐकायला मिळतं महाराज. आणि साक्षात्कारी पुरुष, एवढ्या आत्मानुभवी पुरुष, पण शेवटच्या टायमाला अर्धांग झाला. काय झाला? अर्धांगवायू. आणि अर्धांगवायू इतकी बिमारी वाईट का आहे महाराज? बाकीचं काही बी परवडतंय महाराज. जिथे जे माणसाला काही करता येत ना, अर्धांग गेल्यावर काय करता येत? अहो झटक्या खटक्यात गेले ना माणूस. बरं अर्धांगानं बेजाऱ्या नसलेलं सारं मनामध्ये तुळ 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 सारा दुसऱ्याच्या हातून व्यवहार ही ती. पण महाराज एक म्हातारं होत, म्हातारं जाणकार होत, पोक्त होतं. बंकट स्वामीच्या महाराजाला विनंती, पाया पडून विनंती केली, म्हणजे स्वामी मला वाईट वाटायला. म्हणजे काय? अहो आम्ही संसारिक माणसं, आता तुम्ही ब्रह्मचारी, बाळपणापासून जीवन झोकून देऊन उभ्या आयुष्यात पारमार्थ सोडून दुसरं काही केलंच नाही. हजारो कीर्तनकार तुम्ही घडविले, पखवाजे घडविले, गायक घडविले, संप्रदाय उभा केला. हा, आणि तुमच्यासारख्याला अर्धांग म्हणले. प्रश्न अगदी बरोबर आहे. बस म्हणले खाली सांग. म्हणले काय? म्हणले बाबा तुम्ही काय करीत असता? म्हणला मी शेतकरी. शेतकरी? बरं बरं. मग समजा पांगरीच्या माणसाला. कुठल्या माणसाला? पांगरीच्या माणसाला नागापूर किती आहे? बरं वान टाकळी किती? 7-8 किलोमीटर. 8 किलोमीटर. वान टाकळीला बागायती जमीन मिळाली. कुठं? वान टाकळीला. मग आता बागायती जमीन मिळाली, इथं काही हे करीत बसण्यापेक्षा परमनंट बागायती म्हणून इथल्या माणसानं जमीन तिथं घेतली. पण पूर्ण बारदाना इथून उचलून तिथं न्यायचा आणि तिथली निगा करून बारदाना वापस आणायचा. मग आता एवढा बारदाना नेहे आण करायचा, फक्त 4 मुरडणं म्हणजे 8 तास, म्हणजे पटाभर रान. किती रान? 1 पटाभर रान राहिले. देवा तुमच्याकडे जरी हात झाला तर तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला पंचांगातलं विचारू, ह्याच्यातलं नाही विचार. हात आता होत असतो, माणसाला वाटते मलाच विचारलं की नाही नाही, देव आमचे लाडके आहेत महाराज. बघा पटाभर रान राहायला लागले म्हणजे 4 मुरडणाचं रान आहे आणि आधार पडला. मग आता ती रान स्वामी त्याला विचारलेत म्हाताऱ्याला, ती रान त्या शेतकऱ्यानं पांगरीच्या घेऊन यावं का निवांत दुसऱ्या दिवशी जाऊन घ्यावं? इथं बी जेवढे शेतकरी तेवढेच बोला. परळीला बोंबलत फिरणाराने काय उपयोग त्याचा? त्याला शेतीतलं काय ज्याचं जळतंय त्याला कळतंय. उगं फिरस्तीला ह्याच्यातलं काय कळतंय? त्याच्यातला अनुभवीनं बोलायचं. काय केलं पाहिजे? ते घेऊनच आलं पाहिजे, विनाकारण दुसरा दिवस मोडतोय ना. लक्षात आलं का? ती शेतकरी म्हणला स्वामी महाराज सावकाश का व्हायना, अंधार बी पडला तरी हळूहळू का व्हायना तेवढं घेऊनच आलं पाहिजे. म्हणले आता बरोबर बोलला. मग तसंच आहे, देव मला म्हणत होता की 1 पटाभर रान राहिले कस करायचं. तर मी देवाला हात जोडल्यानं सांगितलं सौम्य भोगाचं तीव्र भोगात रूपांतर करा, पण एका चक्रीत गुता उरका. आणि एका चक्रीत गुता उरकाला
उत्तमची रे कीर्ती मागे उत्तमची रे तुका मने यका मरण उत्तमाची मागे उत्तमाची तुका म्हणे एका मरणेची सरी एका मरणात ज्यानं गुतावूर केलाय उत्तमची उरे कीर्ती मागे शेतकरी म्हणला तेवढं काय शेतकरी म्हणला तेवढं घेऊनच यावं लागतं स्वामी महाराज म्हणले मग तसंच आहे ही मला देव म्हणत होता थोडं शिल्लक राहिलंय मी देवाला हात जोडले आणि म्हणलं देवा साध्या भोगाचं तीव्र भोगात रूपांतर करा पण एका जन्मात गोतावूर का म्हणून मी मागून घेतलाय अर्धा तसं मला वाटतंय एवढं भजन करून असं का हे नंबर बदला हे चष्म्याचा नंबर बदला भोगी त्याग झाला संगीता आसंग चुकविला लाग कळी काळाचा चुकविला लाग कळी काळाचा हरिराम काय अण्णा भोगी त्याग झाला संगीचा आसंग भोगी त्याग झाला संगीचा आसंग चुकविला लाग कळी काळाचा बरोबर आहे भोगी त्याग झाला संगीचं आसंग चुकविला लाग कळी चुकविला लाग कळी काळाचा कसं पटावर रान राहत होत तेवढ्यासाठी पुन्हा दुसरा जन्म घेण्यापेक्षा साध्या भोगाचं तीव्र भोगात रूपांतर करा पण एका जन्मात गुतावूर का त्याचं नाव संतरमान एका जन्मात गुतावूर कायचा मग साध्या भोगाचं तीव्र भोगात रूपांतर हा पण किंमत कशाला आहे शेवटी भजनाला किंमत कशाला आहे हा शेवटी किंमत भजनाला आहे महाराज आता हे बघा भिंत कोसळली गावकुसाची भिंत पाऊस पडलं आणि वारदट्याला उभी होती माणसं आता जुन्या भिंती म्हणजे वावाने बी जमत नव्हतं अर्ध्या अर्ध्या कासऱ्याच्या भिंती उभ्या आडव्या कशा बी रचलेल्या गावकुस गावकराची संरक्षण भिंत अहो त्याला वारदटीला उभी राहिलेली माणसं भिंत कोसळली आणि मध्ये दडपली माणसं 150 माणूस गेलो त्याच्यात आणि जुन्या काळात काय मशिनी नव्हत्या व ह्या मशीन लावून उकरा म्हणायला नाही ना मग अहो ती काडीच तर सर्वच दडपून गेली ती बातमी जगाच्या मालकाला कळाली पंढरपूरला बातमी कळाली देवानं नामदेवराला जवळ बोलून घेतलं आणि म्हणले नामा माझा चोखोबा त्याच्यात गेलाय आणि म्हणले मग त्याच्या काही नाही बाकी त्याच्या अस्थी घेऊन ये. नामा म्हणे देवा त्या कैशा ओळखाव्या कैशा ओळखाव्या जया माझी विठ्ठल ध्वनी आसी कशा ओळखायच्या देवानं सांगितलं ज्या अस्थीमधून विठ्ठल ध्वनी येत असेल ती माझ्या चोखोबाची आहेत गेल्यावरही भजन काम करतं हे लक्षात असू द्या अपघाती मरण झालं तरी भजन काम करते
त्याचं नाव संतरामान नाही. विढाला विढाला विठ्ठला. त्या अंतरात्म्याची पावर असती. नाही तर ही ओम प्रकाशन कुठं सुरेशन रमेशन ही सप्ते करीत असते तोय. हा खरंच ही सत्य करण्याच्या पात्रतेची तोय. हा त्या अंतरात्म्याची फिल पावर की साध्या सुद्या माणसाकून टोले चंगांनाचा पुण्यस्मरण सोहळा भागवत कथेबरोबरच कीर्तन महोत्सव एवढा मोठा कडकडाट एवढा मोठा कार्यक्रम करून घ्यायची ह्यांच्या ताकद आहे बाई. ही त्या अंतरात्म्याची फिल पावर त्यांनी यांच्याकडून ही कार्यक्रम करून घेतला. जसं वानर हाती लंका आणि घेवविली म्हणे तसं या पोरायकून आमच्या अण्णांनी टोले जंग कार्यक्रम करून घेतला. ही ताकद कशाची आहे? ही ताकद जीवनभर केलेल्या भजनाची पावर की अण्णा गेले तरी भजन ह्यांच्याकडून भजनच करून घ्यायलंय. विढाला विढाला विढाला. ही पावर सामान्याची नसते, लक्षात ठेवा. त्या अंतरात्म्याची पावर आहे. त्या अंतरात्म्यातून दिव्य शक्ती प्रेरित होते आणि ती जनसामान्याला प्रेरणा देऊन ही कामं करविते. काय लय भजने गेलीत की काय? भजने कमी गेलीत होय? आ काय ह्या भागात भजने कमी होतोय अण्णा? नाही नाही मग भरपूर होते. अनेक भजने गेले पण सर्वांच असे सोहळे साजरे होत नाहीत. त्यांनी जीवनभर केलेल्या भजनाची फिल पावर किती त्यांच्यात सर्व चिरंजीव येऊन बंधूकडून बी सर्वाकडून ही भजन करून घ्यायलेत. एवढे मोठे कार्यक्रम करून घ्यायलेत. त्या जीवनभर केलेल्या अंतरात्म्याची पावर आहे. पावर नाही ते ह्यानी सत्य करावेत होय. एवढी ताकद आहे होय. ती त्यांच्या अंतरात्म्याची विल पावर आहे की आमच्या अण्णांचा आम्ही कार्यक्रम करणार. ही ताकद त्या अंतरात्म्याची ताकद आहे. गेले दिगंबर विश्वर विभूती, गेले दिगंबर गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ही आमच्या अण्णाच्या जीवनभर केलेल्या भजनाची ताकद आहे की त्यांचा पुण्यस्मरण सोहळा एवढ्या मोठ्या थाटात साजरा व्हायला आहे. कुणाचं बी होतंय हो सुधाकर भाऊ? होतोय वय. लय बघत बसलो का आम्ही आतापर्यंत काय कमी कार्यक्रम केलीत का कमी अनुभव घेतली? एखाद्या अंतरात्म्याची फिल पावर असती आणि त्या अण्णांनी जीवनभर प्रामाणिकपणे केलेल्या भजनाचं प्रमाणपत्र आहे की या सर्व चिरंजीवाकून बंधूकडून ही सेवा करून घ्यायचं काम चालू. त्यांच्या अंतरात्म्यात ती वरली प्रेरणा आहे आणि म्हणून टोलेजंग पद्धतीचा कार्यक्रम चालू. हा